वारंवार रक्त कमी होतं. अनेक मुलांचा, मुलींचा किंवा अगदी वयोवृद्ध लोकांचा हा कॉमन प्रश्न आहे आणि 3-3 महिन्याला मग त्यांना मल्टीव्हिटॅमिन्स इंजेक्शन असतील किंवा बोन मॅरो बूस्ट करणारे काही मिनरल्स असतील किंवा सारखे काही औषधं असतील, तर वारंवार घ्यावे लागतात. तर आयुर्वेदानं काय सांगितलं, रक्तप्रसादक हे 2 घटक जर तुमच्या शरीरात जर वारंवार गेले, तर हाडांमधला जो मगज आहे, ज्याला आपण बोन मॅरो म्हणतो, की ज्या ठिकाणी रक्त खऱ्या अर्थानं तयार होतं, तर ते बूस्ट होऊन कायमस्वरूपी तुमचं रक्त 14 म्हणजे 14 एचबी ठेवू शकतं. तर त्यासाठी काय करावं लागेल? डाळिंब शिरका म्हणजे काय? सर्वसाधारण 6 ते 7 डाळिंब फोडा, त्याचा रस काढा आणि त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये खडी साखर घाला, ती चांगलं शिजवा, थिक होईस्तोपर्यंत, म्हणजे त्याचा सरबत होईस्तोपर्यंत. हा शिरका वर्षभर सुद्धा फ्रीजमध्ये टिकतो बरं का. तर असा हा शिरका 1 चमचा आणि अर्धा कप पाणी एकत्र करा आणि तो सरबत रोज दुपारी घेत राहावा. दुसरा आहे बेल मुरंबा म्हणजे काय? जो कवळी किंवा हिरव्या रंगाची जे बेल आहेत, ते आतला मगज काढा आणि तो गुळामध्ये शिजवा आणि त्याचा मुरंबा तयार करा. तर असा हा गूळ प्लस बेल एकत्र असणार आहे. हे दोन्हीही म्हणजे डाळिंब शिरका आणि बेल मुरंबा हे दोन्हीही रक्तप्रसादक आयुर्वेदाने श्रेष्ठ सांगितलेले आहेत. तर हे जो कोणी नियमितपणे घेतो तर त्याचं रक्त कमी होणारच नाही.